22 ऑगस्टला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुण्यात येत आहेत। छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते तरुणांशी संवाद साधणार आहेत। राहुल गांधींच्या याच कार्यक्रमाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी गंभीर आरोप केला। काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींशीच राहुल गांधी संवाद साधणार असल्याचा आरोप फडणवीसांनी केला। काँग्रेस नेत्यांच्या कॉलेजमधील विद्यार्थिनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। मला असं वाटतं की आनंदाची गोष्ट आहे, परंतु त्यांनी सरसकट तरुणाईशी संवाद साधला असता तर आनंद वाटला असता। पण माझ्याकडे जी माहिती आहे त्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांच्या द्वारे संचालित जी महाविद्यालये आहेत त्यातल्याच मुलींचं रजिस्ट्रेशन करायचं आणि त्यांनाच तिथे आणायचं अशा पद्धतीचे आदेश आहेत। पण ठीक आहे, त्याही आपल्याच मुली आहेत, त्यांच्याशी संवाद साधला तरी आनंद। मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींच्या कार्यक्रमाबाबत केलेल्या वक्तव्यावर काँग्रेस नेते सतीश पाटील आणि विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली। पाहूया। आता भाजपलाही वाटत असेल की आता आपण अप्रोच झाला पाहिजे, आपण संवाद साधला पाहिजे, भेटलं पाहिजे असं त्यांना वाटत असेल। माझं भाजपला म्हणणं आहे, भेटण्यापेक्षा संवाद साधण्यापेक्षा तुम्ही काय करणार आहात हे त्यांनी एक मिनिट थांबते। आजच त्यांनी निर्णय घेतला की प्रत्येक केंद्रीय मंत्र्याला विद्यापीठात जाऊन केंद्रीय मंत्र्यांशी सगळ्या जेनझींसोबत संवाद साधावा लागणार। नाही, चांगला प्रतिसाद मिळेल त्याला। सत्तेत असताना तुम्ही या परीक्षा व्यवस्थित कसे होणार हे बघितलं पाहिजे। आत्ता संवाद साधून तुम्ही काय करणार आहे? आज 23 लाख मुलांना पुन्हा परीक्षा द्यायला लागली, अनेकांनी आत्महत्या केल्या, पुन्हा परीक्षा द्यायला लागली। त्यांच्या आईवडिलांना तुम्ही काय उत्तर देणार आहे? आत्ता जाऊन त्याला म्हणजे नुसतं पॉलिशिंग करण्याचा प्रयत्न तो काही यशस्वी होणार नाही। देशात आम्ही शाळा, महाविद्यालयांनी शाळा खोलल्या, आम्ही शाखा खोलल्या नाहीत ना। त्यामुळे सगळ्या ठिकाणी मुलं येतील ते शाळा आणि महाविद्यालयातून येतील, शाखेतून कसे येतील? पुन्हा सावित्री आईच्या मुलींच्या शिक्षणाचं उगमस्थान आहे, त्यांची सुरुवात पुण्यातून झाली। महिलांचे हक्क आणि मुलींचं शिक्षण, महिलांच्या शिक्षणाला त्यांनी सुरुवात केली। त्याला विरोध करणारी मंडळी जी आहे त्यांना आपण काय बोलू शकतो? पण मला असं मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे की आम्ही इथे केवळ काँग्रेसच्याच संस्थामधून मुलं येत नाहीत, तर राहुलजींच्या बरोबर या पुणे आणि परिसरातील आणि महाराष्ट्रातील सर्व मुली येण्यासाठी उत्सुक आहेत। असं हे शाखेमध्ये शिक्षण नाही ना, त्यामुळे हे शिक्षणासाठी, शिक्षण घेणाऱ्यांसाठी त्यांच्याबरोबरचा संवाद आहे। राहुल गांधींच्या शनिवारी पुण्यात होणाऱ्या छात्रों की गूंज या कार्यक्रमासाठी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना आमंत्रित करण्यात आलं। मात्र या कार्यक्रमासाठी काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाच आणलं जाईल असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला। राहुल गांधींच्या कार्यक्रमाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांशी आम्ही संवाद साधला। म्हणजे जसं जे ऑर्फन कॅटेगरी आहे त्याची फी स्ट्रक्चरमध्ये मेन्शन नाही आहे आणि जास्त पैसे आहेत त्याचे, म्हणजे जी ॲक्च्युअल फीज आहे ते जी नाही आहे ती आम्हाला कॅटेगरी जी आहे त्याचे पूर्ण भरावे लागेल। वाटतं की राहुल गांधींच्या कार्यक्रमाला गेल्यामुळे तो प्रश्न सुटेल। हां, तुझं नाव काय आहे आणि तू का जाणार आहेस राहुल गांधींच्या कार्यक्रमात? माझं नाव सानिका आणि माझं पण तेच कन्सर्न आहे की फीज आमचं गव्हर्नमेंट कॉलेज असून, इतकं मेरिटस कॉलेज असून पण फीज इतकी हाय आहे, तर हेच विषय तिथं पुढे करायचा आहे। मी त्यांच्या कार्यक्रमाला जाणार आहे कारण मला वाटतं ते लीडर ऑपोजिशन आहेत आणि त्यांना जर आम्ही बोललो तर आमच्या कॉलेजचे विविध प्रश्न हायलाइटेड होऊ शकतात। त्यांची सगळ्याकडं म्हणजे त्या कॉलेजच्या विषयाकडे सगळ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन प्रश्न आहे तुमच्या? जसे की हॉस्टेलमध्ये खूप मुलांच्या रूम आहे, स्वतः माझी रूम आहे जी गळती। मी खूप वेळेस कंप्लेंट केल्या, काहीच उत्तर नाही भेटलं। फीस वाढली, फीसचं पण आम्ही रजिस्ट्रारला बोललो, VC ला बोललो, काहीच झालं नाही। ऑलरेडी एका मुलाला उपोषणाला बसावं लागलं। पण जर हा मुद्दा आम्ही राहुल गांधींकडे मांडला तर ते या मुद्द्यांना आम्हाला बरोबर मार्गदर्शन करतील किंवा ते त्यांच्या मीडिया किंवा त्यांच्या पक्षाकडून
जे पण काही होऊ शकेल ती आम्हाला आणि आमच्या कॉलेजच्या मित्रांना. तर लॉ स्टुडंटचा मेन असा मुद्दा आहे की आमचे इंटर्नशिप जेव्हा असतं तेव्हा आम्हाला रिएम्बर्समेंट किंवा स्टायपंड मिळत नाही. हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि रिसेंटलीच आता एक रिट पिटिशन पण फाईल केलेली आहे हायकोर्टमध्ये. पण हा खूप लाँग स्टँडिंग मुद्दा आहे जो उचलण्याची गरज आहे. बाकीच्या बऱ्याच स्टेट्समध्ये स्टायपंड दिले जातात स्टुडंट्सना, पण हे प्रश्न राहुल गांधींच्या समोर मांडल्यानंतर सुटतील असं वाटतं. येस, की आम्ही दरवर्षी स्कॉलरशिप भरतो ऑर्फन मुलांची, बट ती अप्रूव्ह होत नाही. आम्ही कॉलेजकडे पण विचारलं की अप्रूव्ह का बरं होत नाही आहे, तर कॉलेजचं म्हणणं आहे वरनं फंड येत नाही. आम्ही आयुक्तालयात पण गेलो, आयुक्तालयात पण हा मुद्दा मांडला की आमचं फंड का बरं येत नाही. कारण की जसं आपण पाहिलं जी काय गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग छत्रपती संभाजीनगर तिथं स्कॉलरशिप येत आहेत, VJTIला स्कॉलरशिप येतात. आमचा मुद्दा हा आहे की COEPला का बरं स्कॉलरशिप येत नाही आहे. राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी आम्हाला पोलिसांची परवानगी मिळाली आहे. कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे. या सभेत 8 ते 10 हजार विद्यार्थी सहभागी होतील. आत्तापर्यंत 9,500 जणांची नोंदणी झाली, अशी माहिती पुणे काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली आहे. इस सभा की यानी इस मीटिंग की काफी सारी तैयारी हो चुकी है. पुलिस परमिशन आ चुकी है, ग्राउंड के ऊपर पूरी तैयारी हो चुकी है. देखिए, आप देख रहे हैं ऐसे बोर्ड लगे हैं जिसमें QR कोड है. जो छात्रा आने वाली है वो इस QR कोड को स्कैन करेंगी, स्कैन करके अपना नाम रजिस्टर्ड करवाएंगी और फिर वहाँ पे दाखिल होंगी. उनका जो रजिस्ट्रेशन है वो कॉपी होगा और उसके बाद उनका अंदर छोड़ा जाएगा. लेकिन 8 से 10 हजार छात्र इसमें क्या बड़े जोश के साथ आएंगे, ये हमारा दावा है. अभी तक 9,500 रजिस्ट्रेशन हो चुकी है.